हॅलो, समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे. तर चला आज आपण समृद्धी किचनमध्ये बनवणार आहे एकदम खमंग आणि एकदम चविष्ट अशी कोथिंबीरची वडी. ते पण एकदम साधी आणि एकदम सोपी रेसिपी आणि झटपट होणारी आणि एकदम तोंडाला चव वाढवेल अशी आज आपण कोथिंबीरची वडी बनवणार आहे. व्हिडिओ आवडला तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला आता ही रेसिपीची सुरुवात करूया. सुरुवातीला मी ही कोथिंबीर घेतलेली आहे, एकदम ताजी आहे. आणि मी ही जी आहे ती स्वच्छ करून घेतलेली आहे, पण आता मी चिरून घेणार आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर तुम्हाला मी दाखवत आहे. तर हे पहा, पाण्यानं कोथिंबीर एकदम बारीक चिरून पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता आपण ही कोथिंबीर जी आहे ती थोडी साईडला ठेवणार आहोत आणि आता मी साहित्य घेणार आहे. ते म्हणजे एकदम गावरान हिरवी मिरची घेतलेली आहे, ती आवडीनुसार घेऊ शकता. आणि लसूण जे आहे ते भरपूर वापरलेलं आहे आणि जिरे आणि 2 ते 3 अद्रकचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत. तर हे पहा, मी अशा पद्धतीने ही जी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे. तर चला सुरुवातीला आपण ही जी पेस्ट आहे लसूण, जिरे आणि अद्रकची, ते आता आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत. तर हे पहा, आता सुरुवातीला आपण त्यामध्ये एक छोटा चमचा मी ओवा वापरलेला आहे, जेणेकरून टेस्ट वाढेल. आणि एक छोटा चमचा आता आपण हळद घेतलेली आहे. हळद घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तीळ घेणार आहोत. तीळ जे आहेत ते भरपूर वापरायचे, म्हणजे वडी एकदम खमंग लागते आणि एकदम टेस्टी पण लागते. तर चला आता आपण हे सगळं साहित्य वापरलेलं आहे. तर आता त्याचे अजून चव वाढवणार आहे, म्हणजे आपण थोडासा लिंबूचा रस घेणार आहोत. जास्तही नाही, मी अर्धा लिंबू घेतलेला आहे. तर चला आता आपण आता सगळं साहित्य वापरलेलं आहे, पण मीठ अजून राहिलेलं आहे. तर आधी अगोदर बेसन घेतलेलं आहे. बेसन जे आहे ते 2 जुडी कोथिंबीर आहे. त्यासाठी मी 1 पावशेर बेसन घेतलेलं आहे. सध्या पाण्याचा वापर करायचा नाही, तर आपण निम्मं बेसन घेणार आहोत. पण आता आपण चवीनुसार मीठ घेणार आहे आणि बेसन जे आहे ते लागल तसं वापरलं तरी सुद्धा चालतं. तर चला, साहित्य आपण भरपूर वापरलेलं आहे, त्यामुळे बेसनचा वापर जास्त केला तरी सुद्धा चालेल. तर अगोदर न पाणी वापरताच आपण कुस्करून घेणार आहोत. तर हे पहा, मी पाण्याचा वापर केलेला नाही, कारण आपण मिरची वाटताना मी थोडासा पाण्याचा वापर केला होता. तर अजून थोडंसं मी बेसन घेत आहे. तर असं करून आपण किती बेसन लागेल त्याचा वापर करायचा आहे, म्हणजे 1च पावशेर मी बेसन घेतलेलं आहे. किंवा लागले तर आपण सगळं बेसन वापरलं तरी सुद्धा चालेल. तर हे पहा, मी जेवढं बेसन होतं त्याचा वापर केलेला आहे. मस्त तयार झालेला आहे. तर चला आता आपण एक चाळण घेणार आहोत आणि ह्या चाळणीला जे आहे ते आपण एका ब्रशनं तेल लावून घेणार आहे. तेल याच्यासाठी लावायचं आहे की वडी वापरल्यानंतर चिकटणार नाही. तर मी आपलं या चाळणीला पूर्णपणे तेल लावून घेतलेलं आहे. तर चला आता आपण सारण घेणार आहोत. सारण म्हणजे कोथिंबीरचे जे सारण तयार केलेलं आहे ते घेणार आहे. तर आता हे सारण जे आहे ह्या चाळणीमध्ये घेणार आहोत. थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा, म्हणजे चिकटणार नाही. मी थोडंसं पाणी घेणार आहे आणि पाण्यानं हात ओला करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला पसरताना एकदम मस्त पसरायला येईल. तर चला, पाण्याच्या सहाय्यानं आपण हे पूर्णपणे चाळणीत जितकं सारण बसेल, मस्तपैकी पूर्ण सारण छान बसलेलं आहे. नंतर आता आपण याच्यामध्ये अजून थोडंसं तीळ वापरणार आहोत. त्या अगोदर एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला मी पाणी दाखवते, कारण आपलं सारण जे आहे ते मस्त झालेलं आहे, त्यामुळे जास्त लागणार नाही. तर चला, अजून वरून थोडंसं आपण तीळ घेणार आहोत. अचानक तीळ आठवले, म्हणला अजून तिळाचा थोडासा वापर करू आणि दिसायला पण छान दिसतं. आणि वरून तीळ वापरलं ना, तेलामध्ये तळल्यानंतर एकदम वडी खमंग लागते. तर तीळ एकदम भरपूर वापरलेलं आहे. तर एका चमच्याच्या सहाय्याने आपण थोडंसं छिद्र पाडायचं, म्हणजे वडी छान वापरेल. तर चला, आता आता आपण हे पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे. तर जोपर्यंत छान वाफलत नाही तोपर्यंत वाफलून घेणार आहोत. तर चला, मी तुम्हाला 10 ते 15 मिनिटांनी दाखवत आहे. मस्तपैकी असं वापरलं गेलं असेल तर आता आपण याच्यावरचं झाकण आहे ते काढून घेणार आहे. तर हे पहा, बेसन जे आहे ते एकदम मस्त छान मळलं गेलं होतं, त्यामुळे आपल्याला वडी वापरायला सुद्धा वेळ लागला नाही. तर पूर्णपणे छान तयार झालेला आहे. तर मी बाजूला काढून घेतलेलं आहे. थोडंसं थंड होईपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत. तर चला, गॅसवर कढई ठेवली होती, त्याच्यात आता मी तेल घेणार आहे आणि तेल गरम होईपर्यंत आता आपण
वडीकडे पाहूया की वडी किती थंड झालेली आहे. हे पहा, हात लावताच वडी छान अशी उचलत आहे, म्हणजे थोडीशी चिकटलेली नसणार आहे. मस्त अशी निघालेली आहे. तर हे पहा, तुम्हाला दाखवते. मस्त अशी वडी वाफलून तयार झालेली आहे. त्याला एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे आणि पूर्णपणे छान शिजली गेलेली आहे. तर आता आपण ह्याच्या आकाराच्या छोट्या किंवा मोठ्या आकाराच्या आपण ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत. मी मध्यम आकाराचीच वडी तयार करणार आहे. जास्त लहानही नाही आणि जास्तही मोठीही नाही. आणि सारण पण मस्त तयार झालेलं आहे. छान एकदम दिसत आहे. तीळ तर एकदमच छान. तर हे पहा, शिजून मस्त असे टम फुगलेले आहे. तर आता ही वडी जी आहे ते मी सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत. तर आता आपण ही तेलात तळण्यासाठी तयार झालेली आहे. तर चला, आता आपण तेल पण गरम झालेले आहे. तर आता आपण ही वडी जी आहे ती बारीक गॅसवर एकदम खमंग भाजून घेणार आहोत. एकदम घमघमीत असा छान वड्याचा वास येत आहे तेलामधूनच. तर चला, आता ही वडी जी आहे ती पूर्णपणे तळून झालेली आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर हे पहा, सोनेरी कलर एकदम मस्त आलेला आहे आणि वडी जी आहे ती एकदम छान झालेली आहे. जरा सुद्धा फुटली नाही, विरघळली नाही. मस्त ह्याच कलरच्या आपण राहिलेल्या वड्या आहेत ते तळून घेणार आहोत. तर हे पहा, कमी गॅसवर भाजल्यानंतर आतून सुद्धा वडी छान खमंग भाजली जाते. त्यामुळे थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण कमी गॅसवरच वडी भाजायची. तर चला, पूर्णपणे आपण ही वड्या जे आहेत ते तळून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. आणि तीळ सुद्धा एकदम छान दिसत आहेत. तर ही वडी जी आहे ते तळून तयार झालेले आहे, म्हणजे खाण्यासाठी पूर्णपणे ही वडी तयार आहे. दिसायला तर मस्त दिसत आहे. तर चला, एक वडी फोडून बघणार आहे. तर हे पहा, एकदम मस्त असं छान तळी गेलेले आहे. तर थोडीशी टेस्ट तर होणारच आहे. मस्तच झालेले आहे, एकदम खमंग, एकदम चविष्ट. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर मी बनवलेल्या पद्धतीने नक्की बनवा. खूप आवडेल. रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.